नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक होण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया काय असते, व्यवस्थितरित्या एकदम स्टेप बाय स्टेप कोणत्या परीक्षा पास होणं गरजेचं आहे, भविष्यामध्ये आपलं स्वप्न शिक्षक होण्याचं आहे। बरेच विद्यार्थी आता डीएड बीएड झालेल्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला, सर शिक्षक होण्यासाठी काय करायला पाहिजे, कशा पद्धतीने तयारी करणं गरजेचं आहे, कशी तयारी आपण करून घेता, याबद्दल बरेच मेसेज आले। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही एक भावी काळ घडवण्यासाठी तुम्ही डीएड बीएड केलेलं आहे बरं का, आणि येत्या काळामध्ये एवढ्या अपॉर्च्युनिटी येतील ना या क्षेत्रामध्ये, लोक कमी पडतील, डीएड बीएड करण्याचा टक्का भरपूर असा कमी झालेला आहे। शिक्षण प्रणालीमध्ये भरपूर मोठे बदल झालेले आहेत, पण प्रत्येकाला वाटतं आपल्या जॉबमध्ये सिक्युरिटी असावी, जॉबमध्ये सिक्युरिटी आणि सिक्युरिटी जर हवीच असेल तर आपण गव्हर्नमेंट शिक्षक होणं आपलं स्वप्न असलं पाहिजे, बरोबर। इंग्लिश स्कूलवर पगाराचं बघितलं, हायर केलेले शिक्षक हे योग्य दर्जाचे नसतात, असले तरीही काही लोक काम व्यवस्थित करत नाहीत, वरून त्यांचं प्रेशर आणि आयुष्यभर टांगती तलवार म्हणजे आपल्याला आपल्या हातावर पेमेंट मिळतं, आपल्या अकाउंट मध्ये कधीच जमा होत नाही, आणि झालंच तर त्याची एंट्री होत नाही, आणि ते पेमेंट आपल्याला आयुष्यभर पुरत नाही, आणि आपलं तडजोडीमध्ये आयुष्य निघत राहतं पुढे पुढे। पण आपण जी संधी गमावलात किंवा संधीची वाट पाहताय, त्याच्यासाठी आतापासून स्टेप बाय स्टेप आपल्याला त्या यशापर्यंत कसं पोहोचता येणार आहे, कोणत्या परीक्षा पास करणं गरजेचं आहे। बऱ्याच लोकांना माहितच नाही कोणत्या परीक्षा असतात, कशा पद्धतीने असतात, काय नाही, सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा मित्रांनो, मी मागच्या 7 ते 8 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे। या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्याचं काम मी सातत्याने करत असतो। विद्यार्थ्यांमध्ये जे काही नर्वसपणा आहे किंवा निगेटिव्हपणा आहे, शिक्षक भरती होत नाही, मी पण मान्य करतो, 2010 नंतर 2017 झाली, 2017 नंतर डायरेक्ट 22 ला झाली, पण मधल्या काळामध्ये पात्रता परीक्षा वारंवार झालेल्या आहेत। केव्हीएस किंवा केंद्रीय विद्यालयामधील जागा, नवोदय विद्यालयामधील जागा सातत्याने भरल्या जातात, त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला संधी उपलब्ध करता येते, किंवा विविध डिपार्टमेंटमध्ये जे की टीईटी पास असणारे किंवा सीटीईटी पास असणारे विद्यार्थी घेतले जात असतात, आणि त्याच्यामुळे आपण काय करतो, ती टीईटी आल्यानंतरच अभ्यासाला लागतो। सुरुवातीपासून अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्या परीक्षेला क्रॅक करण्यासाठी अगदीच कमी कालावधीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून तुम्ही ती परीक्षा क्रॅक करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, सर्वात प्रथम डीएड इथूनच चालू करतो, आणि बीएड आता लक्षात घ्या, डीएड चे विद्यार्थी हे 1 ते 5 वर्गापर्यंत शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून यांचा जन्म झालेला असतो। डीएड केलेल्या विद्यार्थ्यांचा, लक्षात घ्या, डीएड केलेल्या विद्यार्थ्यांचा इथे त्यांनी कंपल्सरी, एकदम कंपल्सरी सांगतोय मी, लक्षात घ्या, कंपल्सरी काय, फर्स्ट पेपर टीईटी पास असणं गरजेचं आहे। कोणता पेपर? फर्स्ट पेपर टीईटी पास असणं गरजेचं आहे, त्यालाच आर सीटीईटी परीक्षा पास असणं गरजेचं आहे। आता ही दोन्ही परीक्षा पात्रता परीक्षा आहेत, शिक्षक पात्रता परीक्षा म्हणतात मित्रांनो या परीक्षेसाठी। आता बीएड केलात 1 ते 5 संधी नसते, तुम्हाला 6 ते 10 पर्यंत संधी असते, लक्षात घ्या, 6 ते 10 पर्यंत संधी असते। आता याच्यामध्ये टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा, लक्षात घ्या, सीटीईटी किंवा टीईटी पेपर 2 पास असणं आवश्यक आहे। टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा 2 पास असणं आवश्यक आहे 6 ते 8 या वर्गासाठी, लक्षात घ्या, काय म्हणतोय, 6 ते 8 या वर्गासाठी सीटीईटी पेपर 2 आवश्यक असतो। आता तुमचं प्लेन बीएड जे असते, बीएड कम्प्लिटेड, तुम्हाला 9वी 10वी साठी चान्स संधी मिळत असते, 9वी 10वी साठी संधी मिळत असते। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, सीटीईटी किंवा टीईटी पास असणं अति आवश्यक आहे 1ली ते 8वी पर्यंतच्या वर्गासाठी शिक्षक व्हायचं असेल तर। एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, माझी भाषा थोडी गावंढळ वाटत असेल, कणखर वाटत असेल, पण रियालिटीमध्ये ही पात्रता परीक्षा तुम्हाला या वर्गासाठी 1 ते 1ली ते 8वीच्या वर्गासाठी
पास असणं गरजेची आहे मित्रांनो. डीएडचं अजून एक राहिलं मित्रांनो, डीएड प्लस पदवी असेल तर, म्हणजे तुम्ही बीए बीकॉम काय असेल ते बीएससी वगैरे, डीएड प्लस पदवी असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो सेकंड म्हणजे 6 ते 8 या वर्गासाठी सुद्धा तुम्ही पात्र असू शकता, पण त्याला फर्स्ट टीईटी सेकंड टीईटी पास असणं आवश्यक आहे. हे झाली पात्रता, आपण झालो पात्र. पण नंतरची स्टेप खूप महत्वाची आहे आणि ती म्हणजे टेट एक्झाम, म्हणजे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी, TAIT. ही परीक्षा विद्यार्थी मित्रांनो 200 गुणाची असते. तुम्हाला 1ली ते 10वी कोणत्याही वर्गासाठी जर शिक्षक व्हायचं असेल तर ही परीक्षा द्यावीच लागते. 1 ते 8 पर्यंत पात्रता परीक्षा आवश्यकच आहे. 1ली ते 10वी पर्यंतच्या वर्गासाठी तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करून जावी लागते. पण ही परीक्षा पात्र परीक्षा नसून या परीक्षात जास्तीत जास्त गुण मिळणं गरजेचं असतं. गॉट इट? जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळतात ते विद्यार्थी या परीक्षेमध्ये लवकरात लवकर शिक्षक होत असतात. आणि या 21,000 पदामध्ये सुद्धा ज्यांना टेट एक्झाम मध्ये चांगले गुण आहेत ते नियुक्तीसाठी गेलेत, ज्यांना कमी पडलेले आहेत ते अजून वाट पाहत आहेत काही जागा भरायच्या राहिल्यात म्हणून. आणि जे विद्यार्थी आगामी काळामध्ये शिक्षक भरती तयारी करतात ते आतापासून तयारीला लागलेले आहेत. आता मित्रांनो लक्षात घ्या, याचा सिलेबस वगैरे मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. युट्यूब चॅनलवर सर्च करत चला, आपल्या चॅनलचे सर्व व्हिडिओ पाहत चला, त्याच्यावर सिलेबस सुद्धा तुम्हाला मिळून जाणार आहे. अगदीच नवीन विद्यार्थी असेल तर त्याला सिलेबस सुद्धा मिळत असतो. या पात्रता परीक्षेमध्ये फक्त आणि फक्त 90 मार्क आपल्याला कसे मिळतील 150 पैकी, याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आमचं डीएड होऊन 10 वर्ष झाली, 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाले. तुम्हाला वाटतं का नाही मनापासून शिक्षक व्हावं, तर अभ्यासाला लागणं सुद्धा गरजेचं आहे. जादूची कांडी आहे किंवा एखाद्या क्लास लावला आणि शिक्षक झाला तसं पण नाहीये. लक्षात घ्या, बेसिक नॉलेज पासून ऍडव्हान्स पर्यंत 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबस वर ज्या लोकांची व्यवस्थितरित्या कमांड असते तो 100% शिक्षक होतच असतो. शिक्षकाची पदसंख्या कधीही कितीही वर्षांनी येऊ द्या, तुम्ही तयार आहात का हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि तुम्ही तयार असाल तर विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये तुम्हाला यश मिळण्यास कुठलीच अडचण येणार नाही. कॉम्पिटिशन स्पर्धाचा विचार केला इतर स्पर्धा परीक्षेच्या तुलनेमध्ये या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन बघितलं तर 20,000 मागे 2 लाखच फॉर्म येतात. मित्रांनो लक्षात घ्या, म्हणजे एका जागेसाठी जास्तीत जास्त 100च्या मध्येच अर्ज येत असतात. आणि हे कोणत्याच परीक्षेसाठी एवढं कमी कॉम्पिटिशन नाही उरलं महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तुमचं जर शिक्षक होण्याचं स्वप्न असेल तर मित्रांनो तुम्हाला काटेकोर अभ्यास करणे आणि अभ्यासात सातत्य ठेवणे हेच तुमचं ध्येय असेल तरच शिक्षक होण्याचं स्वप्न बाळगा. अन्यथा तुम्हाला कुठलीही गोष्ट घरी बसून किंवा डीएड बीएड केलेत म्हणून सरकारवर उपकार केल्यासारखं जर वागणूक असेल तर मित्रांनो तुम्हाला यश मिळत नाही. ज्या ठिकाणी प्रायव्हेट जॉब मध्ये तुमच्या फक्त खर्चापुरते पैसे येतात तिथेच तुम्ही आयुष्यभर जॉब करावा लागेल, याकडे दुर्लक्ष करू नका असं माझं स्पष्ट मत आहे. आता च्या पलीकडे अभ्यासातील गॅप भरून निघेल का? यस. आत्ताच तयारीला लागा. फक्त काय करा, आत्ताच तयारी लागा. आगामी काळामध्ये ऑगस्ट सप्टेंबर मध्ये तुमची टीईटी परीक्षा असेल. नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये नवीन सरकारमध्ये शिक्षक भरती आलेली असेल. म्हणून तुम्हाला आतापासून व्यवस्थित तयारी करणं गरजेची आहे. बऱ्याच जणांचा अभ्यासातील घ्या, मुलं बाळ, काम धंदे, लग्न येव, पार्ट्या, स्टेटस काय ठेवा म्हणून दिवसभर टेन्शन मध्ये, या सर्व गोष्टीमध्ये अभ्यास बाजूलाच राहतो आणि अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं. त्यांनी आतापासून अभ्यासाला लागलात तर नक्कीच यश मिळवू शकणार आहात.
आणि शिक्षक झालात म्हणजे तुम्ही तुमच्या पायावर उभा टाकलात, आणि तुमच्या पायावर उभा टाकलं म्हणजे तुम्हाला मनाला येईल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत असतो आणि आपण व्यवस्थितरित्या एकदम आपलं आयुष्य सेट करू शकतो. त्यासाठी आपली टीईटीची बॅच नुकतीच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे आहे त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा. फक्त माझी पहिली अट आहे, माझी बॅच विकत घेऊन माझ्या अकाउंटला पैसे जमा करणे हे तुमचं टार्गेट नसावं, तर टार्गेट असावं मी रेग्युलर सांगितलेल्या गोष्टी रेग्युलर करणार आहे आणि व्यवस्थितरित्या अभ्यास करून ही परीक्षा क्रॅक करणार आहे. सरांचं योग्य मार्गदर्शन मिळवणार आणि आगामी काळामध्ये शिक्षकचा ब्रँड लावून घेणार. यासाठीच माझ्याकडे ऍडमिशन करा. अन्यथा तुम्हाला जिकडे बरं वाटेल तिकडे जा, माझं स्पष्ट मत आहे. कारण मी माझ्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वात प्रथम शिक्षक पाहत असतो आणि मला ते स्वप्न साकार करण्यासाठी माझं छोटं मोठं मार्गदर्शन त्याच्या कामाला यावं यासाठी तळमळीने आमचा स्टाफ शिकवतो. त्यासाठी माझा संपर्क क्रमांक येथे दिलेला आहे. या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून तुम्ही क्लासची डिटेल मागू शकता. मित्रांनो, मी थोडा वेगळा आहे. मी क्लासला या म्हणत नाही, आला तर अभ्यास करावा लागतो. सोबत अभ्यास करून आपल्याला ही परीक्षा क्रॅक करायची आहे. कारण मार्केटमध्ये भावनाला अर्थ नाही. तुमच्याकडे किती भावना स्ट्रॉंग आहे त्याला महत्व आहे का? प्रेमामध्ये भावना चालते, स्पर्धेत नाही हो. प्रेमामध्ये भावना चालते, स्पर्धेत नाही, लक्षात ठेवा. आणि आपल्याकडे आलेला विद्यार्थी हा कधीही मोटिवेटेड बी पॉझिटिव्ह असतो. कारण रखडलेला विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षक होत असतो आणि जे नवीन फ्रेशर असतात तो सुद्धा नव्या जोमाने शिक्षक होत असतो. मागच्या भरतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो, अरे 43 वर्षाचा शिक्षक होऊ शकतो आणि 22 वर्षाचा सुद्धा शिक्षक होऊ शकतो. म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, याच्यामध्ये नवीन जोम आहे आणि रखडलेला शिक्षक सुद्धा शिक्षक होऊ शकतो. लक्षात घ्या. ज्याचं 12वी डीएड झाले, 12वी डीएड बीएड झालं, चालू मध्ये टीईटी सुद्धा पास झाला आणि 22-23 वर्षी तो शिक्षक होऊ शकतो. म्हटल्यानंतर आपण कुठे आहोत, आपला गॅप किती आहे, आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे, हे सगळं काही तुम्हाला या संपर्क क्रमांकावर मिळून जाईल. आपलं लाईव्ह पण लेक्चर असतात, प्लस रेकॉर्ड असतात आणि मित्रांनो प्रॉपर नोट्स असतात. आणि विद्यार्थ्यांना एक महत्वाचं म्हणजे पास होण्यासाठी सर्वात मोठी हमी सुद्धा असते. सर्वात फीस कमी, यशाची हमी, या तत्वावर चालू केलेला हा प्रोग्राम आहे. आजपर्यंत जे काही प्रेम दिलात मित्रांनो, लाखाच्या जवळ येऊन पोहोचलेलं आहे ते प्रेम. असंच प्रेम राहावं. आणि विद्यार्थी मित्रांनो, या माणसावर विश्वास ठेवून जर अभ्यास केलात, येत्या आगामी काळामध्ये यशस्वी झाला नाहीत असं होणारच नाही, यशस्वीच होणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही प्रक्रिया समजली का? जे क्लासचे विद्यार्थी माझे वारंवार व्हिडिओ बघत असतात, आपली टीचिंगची पद्धत कशी आहे, आगामी काळामध्ये यश मिळेल का, शॉर्टकट पद्धतीने कशा पद्धतीने कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, हे सुद्धा आपण क्लासमध्ये सांगत असतो. ज्या विद्यार्थ्यांना आवश्यक वाटतं त्या विद्यार्थ्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून या शिक्षक भरतीमध्ये आपला मोलाचा वाटा नक्कीच नोंदवावा. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.